नमस्कार. पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून महाराष्ट्रामध्ये आता बरंच रणकंदन माजू लागलेलं आहे. रश्मी शुक्ला यांचा अहवाल खरा की खोटा? रश्मी शुक्लांनी माफी मागितली होती की नव्हती? त्यांनी मुख्यमंत्र्यांना काय बोलल्या, त्या सचिवांना काय बोलल्या आणि त्यांनी अहवाल फोडला आहे का? एक ना अनेक अशी अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येऊ लागले आहेत. पहिला प्रश्न आहे, अहवाल फोडला कोण? दुसरा प्रश्न आहे, रश्मी शुक्लांच्यावरती लोक काय बोलत आहेत? तिसरा प्रश्न आहे, फुटलेला अहवाल पूर्ण आहे का? चौथा, अहवाल पूर्ण आहे, अपूर्ण आहे तर पूर्ण काय आहे? अजून काही असण्याची शक्यता आहे का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला जाणून घ्यावी लागतील. मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण बोलतोय रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरच्या नाट्यांवर. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच नाट्यमय वळण दिलं आहे. रश्मी शुक्ला यांचा अहवालच खोटा आहे. रश्मी शुक्ला यांनी चुकीचा अहवाल दिला होता. त्या भाजप प्रवेश करावा किंवा भाजपला पाठिंबा द्यावा यासाठी अपक्ष आमदारावर प्रेशर आणत होत्या. यड्रावकरांसारख्या आमदारांना त्यांनी प्रेशर आणलेलं आहे. अशी सगळी अनेक मुद्दे जितेंद्र आव्हाडांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये घेतलेली आहेत आणि त्याहीपेक्षा एक गंभीर बाब ते बोललेले आहेत, ते म्हणजे रश्मी शुक्ला यांनी केलेला सगळा प्रकार हा सहन न करण्यासारखा आहे. आता अधिकारी चुकतील तर त्यांचा शिरच्छेद केला जाईल. आव्हाडांच्या तोंडी शिरच्छेदाची भाषा शोभते हे मात्र खरे. आत्तापर्यंत आव्हाडांची जी आपण उदाहरणं बघितलेली आहेत ती अशीच आहेत. याआधी आव्हाडांच्यावरती टीका करणाऱ्या अनंत करमुसेला बंगल्यावरती नेऊन बेदम मारहाण केल्याचं प्रकरण देखील अजून शमलेलं नाही आहे. तेच आव्हाड अधिकाऱ्यांच्या शिरच्छेदाची भाषा करतायत. लोकशाहीत राहतोय की हुकुमशाहीत? आमच्या विरोधात बोलाल तर तुमचं शिर कलम केलं जाईल, धडावेगळं केलं जाईल अशी भाषा राज्यातला मंत्रीच बोलू लागला तर कायदा सुव्यवस्थेचे काय धिंडवडे उडतील याचा विचार न केलेला बरा. रश्मी शुक्लांचा अहवाल योग्य की अयोग्य, तो चूक की कसा आहे, बरोबर आहे, काय त्यात खरं सत्य आहे की असत्य आहे, या सगळ्या गोष्टींचा खुलासा चौकशी अंती होणार आहे. यात आम्ही रश्मी शुक्लांची चौकशी करा अशीच मागणी करतोय. खरं तर रश्मी शुक्लांवर गुन्हा दाखल करण्याची स्थिती आहे, कारण एवढा गंभीर अहवाल जर खुला होत असेल तर त्यावर गुन्हाच दाखल व्हायला हवा. अगदी देवेंद्र फडणवीसांनी हा अहवाल फोडला असेल तर त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल व्हायला हवा. पण राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वेगळाच आरोप केला आहे. ते म्हणतायत की हा जो संपूर्ण अहवाल आहे तो नवाब मलिक यांनी फोडलेला आहे. मलिकांच्याकडे आलेला अहवाल पत्रकार मंचामार्फत गेला असा त्यांचा दावा आहे. आता जर मंत्रीच अहवाल फोडत असतील तर यामागं काही सूत्रबद्ध षडयंत्र आहे का हे देखील तपासणं आवश्यक आहे. जसं देवेंद्र फडणवीसांनी फोडलेल्या अहवालामध्ये षडयंत्र दिसू शकतं तसं फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे मलिक यांनी अहवाल फोडला असेल तर त्याच्यामध्येही काही षडयंत्र असण्याची शक्यता आहे. त्यात आव्हाडांच्यासारखी माणसं शिरच्छेदाची भाषा करतात. यड्रावकर समोर येऊन होय मला प्रेशर आणलं होतं असं सांगतात आणि ते आता सरकारमध्ये मंत्री आहेत. या सगळ्या प्रकाराचं गांभीर्य आता वाढत चाललेलं आहे. यात सगळ्यात मोठा प्रश्न आहे की हा अहवाल पूर्ण आहे की अपूर्ण आहे. म्हणजे जी काही 7 पानं अहवालाची आलेली आहेत त्या 7 पानांच्यामध्ये राज्याच्या पोलीस महासंचालकांचं पत्र देखील सहभागी आहे, ज्यांनी त्यावेळेसच्या ॲडिशनल चीफ सेक्रेटरी यांच्याकडे गृह विभागाचा पदभार होता त्यांच्याकडे दिलेल्या पत्राचा 1 आणि 6 पानांचा तो अहवाल, ज्यात महासंचालकांना लिहिलेलं एक पत्र असं गृहीत धरलं तर साधारणतः 5 पानांचा तो एकूण अहवाल, ज्यात 2 पत्र आहेत. अशा अहवालाची ही पूर्णता आहे का की अजून काही आहे? अजून काही असेल तर पहिल्या 5 पानांच्या मध्ये दिलेल्या नावांच्या बदल्या झाल्या नाहीत हा सरकारचा किंवा सरकारमधल्या मंत्र्यांचा दावा देखील खरा असू शकतो.
जर या 7 पानांना आणखी काही जोड असेल आणि त्यात काही नोंदी असतील तर त्या देखील तपासात समोर यायला हव्यात. आमच्या प्राप्त माहितीनुसार त्या अहवालामध्ये काही अशा महत्त्वाच्या लोकांची नावं आहेत की जी समोर आल्यानं सरकारला आणखी एक धक्का बसणार आहे. मग विरोधी पक्षांनी ही पुढची पानं जाहीर का केलेली नाही आहेत? जाहीर केलेली नाहीत म्हणजे फोडणं असं होईल म्हणून त्यांनी ती पुढची पानं दिलेली आहेत का? हा किती पानांचा अहवाल आहे? किती पानांचा CDR आहे? हे फोन टॅपिंग आहे की फोन ट्रेसिंग आहे? म्हणजे फोनची काळजी घे, म्हणजे फक्त कुठे होतोय, कुणाशी बोलणं होतं आहे हे तपासलं आहे की काय बोलणं होतं आहे ते तपासलं आहे, हे देखील कळलं पाहिजे. जेव्हा यातली सगळी सत्य बाहेर यायला लागतील तेव्हा यातली वस्तुस्थिती समोर येईल. खरंच रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून माझा पती गेला आहे, माझा मूल आजारी आहे, मला माफ करा असं म्हटलंय का? याबाबतचा खुलासा देखील रश्मी शुक्लांनी करायला हवा. ज्याप्रमाणे सीताराम कुंटे जे मुख्य सचिव आहेत राज्याचे ते बोलत होते त्यावरून तरी हा संपूर्ण त्यांचं म्हणणं त्यांनी जे मांडलंय माध्यमांच्या समोर ते सरकारमधल्या मंत्र्यांचं बोलणं आहे असं वाटत होतं. कारण सरकारमधले मंत्री पत्रकार परिषदांमधून जी राजकीय भाषा बोलत होते तीच भाषा सीताराम कुंटेंच्या पत्रकार परिषदेतल्या खुलाशावरून जाणवत होती. याचा अर्थ स्पष्ट आहे की हा खुलासा राजकीय हेतूने केला गेलेला आहे. रश्मी शुक्ला यांचा पूर्ण अहवाल जोपर्यंत तपासणी होऊन बाहेर पडत नाही तोपर्यंत या प्रकरणावर भाष्य करणं कठीण जाईल. भलेही पहिल्या 5 पानातील अनेक बदल्या घडलेल्या नसल्या आणि त्यात काही नावं अशी आहेत की ज्यांचा उल्लेख संबंधित व्यक्ती म्हणून केलेला आहे ते राजकीय व्यक्ती आहेत आणि त्यांचा संपर्क पोलीस अधिकाऱ्यांशी येऊ शकतो, बोलणं होऊ शकतं, हेही सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. त्यातल्या बदल्या झाल्या नसतील आणि केवळ बदल्यांची आपसातली चर्चा झाली असेल तर IPS सारखे अधिकारी ही चर्चा करतात का? आणि या चर्चा समजा बदलीच्या स्वरूपामध्ये बदलल्या गेल्या नसतील तरीही पुढच्या भागात अजून काय आहे यातलंही महत्त्वाचं सत्य बाहेर येणं आवश्यक आहे. तोवर शंका निर्माण करणे, संभ्रम निर्माण करणे अशा प्रक्रिया दोन्ही बाजूनी चालत राहणार आहेत. म्हणजे विरोधी पक्षाच्या बाजूनी चालत राहणार आहेत आणि सरकार पक्षाच्या बाजूने चालत राहणार आहेत. यात धोका असा आहे की विरोधी पक्ष ही 5च पानं पुढे करून याचं उपयोगिता सिद्ध होऊ देत नसेल. म्हणजे विरोधी पक्ष म्हणतोय मी की ज्या प्रकारामध्ये 5 पानांच्या मधली माहिती ही चुकीची नव्हती असं सिद्ध होत असेल आणि त्यावरून सरकार पक्ष विरोधी पक्षावरती शरसंधान करत असेल तर विरोधी पक्ष एक मोठा डाव खेळतोय असंच म्हणावं लागेल. कारण या 5 पानांच्या नंतर जे काही समोर येणार आहे ते अजून धक्कादायक असणार आहे, ते अजून लोकांना विचारात पडायला लावणारं असणार आहे. त्यामुळं या 5 पानांच्या अहवालाच्या निष्कर्षावरती जाऊन याबाबत भाष्य व्यक्त करणं जरासं कठीण जाईल. आणि जर यात खरंच पुढे काही असेल तर सरकार पक्ष अडचणीत येणार आहे आणि जर खरंच काही नसेल तर विरोधी पक्ष अडचणीत येणार आहे. म्हणजे हे सूर्यप्रकाशा इतकं अगदी क्रिस्टल क्लिअर आहे, पांढरी रेष आहे ती ठळठळीत दिसणारी, ढळढळीत दिसणारी की जर रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा पार्टच पुढे आलाय, फक्त काही भागच पुढे आलाय तर मग मात्र आणखी येणारा भाग हा अजून धक्कादायक असू शकतो. खरं तर रश्मी शुक्लांनी माफी मागितली आहे का? अहवाल वापस घेण्याची विनंती केली होती का? दप्तरी बंद करण्याचं बोलले होते का? हे रश्मी शुक्ला अधिक स्पष्ट करू शकतील. मला असं म्हणायचं आहे की जे कुंटे आत्ता या अहवालाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत त्यांनी या अहवालाची वैधता लेखी स्वरूपात कुंटे यांना का कळवली नाही, का नाकारला नाही? अगदी राज्याच्या पोलीस महासंचालकांनी हा अहवाल अग्रेषित का केला? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळणं खूप आवश्यक आहे. कारण पोलिसांच्या बदल्यात क्रीम पोस्टिंगसाठी व्यवहार होत नाही असं अजिबात नाही. फक्त तो कधी उघड होतो तर कधी उघड होत नाही. त्यामुळं अशा व्यवहारात आम्ही खूप पारदर्शक आहोत, आम्ही खूप प्रामाणिक आहोत असं कोणत्याही सरकारने सांगायचं कारण नाही. म्हणजे अगदी या आधीचं भाजप, त्या आधीचं काँग्रेस राष्ट्रवादीचं आणि आताचं महाविकास आघाडीचं कोणत्याही सरकारांनी आम्ही प्रामाणिक आहोत असं सांगण्याची गरज नाही आहे. फरक फक्त इतका आहे की हा घोळ आता उघडा होतोय आणि हा कमालीचा उघडा होतोय. म्हणजे आधी कुणी मध्यस्थ काम करत असेल, आता थेट जे निर्णायक आहेत
ते यात इन्व्हॉल्व आहेत का हा प्रश्न पडला आहे. आणि कदाचित त्याच्यामुळंच आव्हाडांच्या तोंडून शिरच्छेदाची भाषा येते का हाही प्रश्न आहे. आम्हाला प्रश्न पडला होता की आव्हाड गप्प कसे, आव्हाड गप्प कसे. आव्हाड नेमकं बोलायला आले आणि त्यांनी जे बोलले ते असंच काहीतरी बोललेले आहेत. मला एक छोटीशी गोष्ट आठवते. एक माणूस होता, त्याला अनेक वर्षापासून लेकरू होत नव्हतं. त्याने देवाला नवस केला की बाबा मला लेकरू होऊ दे, मी त्याच्या वयाच्या 5 वर्षापर्यंत त्याच्याशी बोलणार नाही. मग बाकी सगळे संस्कार झाले, त्याला शाळेत पाठवायची वेळ आली की मग त्याच्याशी मी बोलेन. आता ब्राह्मण माणूस होता, त्यानं आपल्या लेकरावरती सगळे संस्कार म्हणजे उपनयन संस्कार करायचे ठरवले होते आणि तोपर्यंत बोलायचं नाही असं ठरवलं होतं. आता घरात त्याच्याशी बोलणारी फक्त आईच, बाप कधी बोललाच नाही. उपनयन संस्काराची वेळ आली, बापाने आपलं चकोट केलं, मुलाचं चकोट केलं गेलं. सगळ्या घरातली माणसं ब्राह्मण असल्यामुळं चकोट केलेली शेंडी जानवेवालीच होती. त्यांनी चकोट केल्यावर पोराला पहिल्यांदा बापाला बोलायचा प्रसंग आला. पोरगं अचानक समोर आलं आणि बापाला पहिला प्रश्न काय विचारला असेल, बाबा बाबा तुमचं टक्कल केलं आहे, काकाचं टक्कल दिसतं आहे, माझं पण टक्कल केलं आहे, आईचं टक्कल कधी करणार. पोरगं 6 वर्षानं बोललं ते अभद्र बोललं. तसं आव्हाडांच्या विषयात होतं आहे की काय, इतके दिवस गप्प असलेला मंत्री, इतके दिवस गप्प असलेला माणूस जे बोलला आला ते थेट शिरच्छेदाची भाषा बोलून गेला. आधी अनंत कर्मुसेला मारलं, गप्प झाला आणि परत आला तो शिरच्छेदाची भाषा बोलतोय. जितेंद्र आव्हाड या सरकारमधले असे दहशतवाद पसरवणारे मंत्री आहेत का हाच प्रश्न आम्हाला पडतो आहे. रश्मी शुक्ला प्रकरणामधलं सत्य बाहेर यावं असं अपेक्षित आहे. रश्मी शुक्ला यांचा जीव बाहेर यावा असं अपेक्षित नाही.